हे गुलाबाचे फुलं मी माझ्या बाजूवाल्यांच्या घरून आणले. आणि हा 20 रुपयाचा हार गुढीसाठी. आणि हे 1 पाव 30 रुपयाचे फुलं दिले. इतके महाग फुलं आहे, आज खूप डिमांड आहे फुलाला. हे आंब्याचे पानं आणले मी, इथे धुवून ठेवले. आता याचे तोरण तयार करते, कारण माझ्या घराला दरवाजे भरपूर आहे. तरी मेन डोरलाच लावते मी 6. चला आता मी घेते बनवून पुरी आणि भजे. त्यांना दोघं भावाला सांगितलं, तुम्ही म्हटलं तोरण बांधून द्या दरवाजाले. मी लवकर लवकर स्वयंपाक करते आणि मग पूजा करते म्हटलं गुढीची, कारण पूजा वगैरे व्हायचीच आहे. आधी म्हटलं हे करून घेते, हे करून झालं का मग कसं तिकडचे कामं करायला बरं होते. आणि आज नाश्ता वगैरे काही बनवलाच नाही मी, कामात सकाळपासून. आता 11 वाजत आले. हो का, बरं काही चुकलं तर माफ करा, कारण मला काही एवढं काही बोलता येत नाही कॅमेऱ्याच्या समोर. थोडीशी बोबडी येते, कधी तोत्रत पण बोलणं येते. आणि स्वीटमध्ये मी काल श्रीखंड आणून ठेवलं होतं, केसर पिस्तावाला. आणि हे सगळं केल्यानंतर मी फुलं आणायला गेली. फुलं विकत आणली, दाखवतो मी फुलं. दूसरी रंगोली बनाने वाली थी, अच्छी डिजाइन वाली. बड़ा टाइम लगता है यार. बहुत टाइम लगता है और काम भी थे. काय जेवण करायला आता, खूप भूक लागली. आज नाश्ता नव्हता गेला ना. बघा काय काय बनवलं आहे. श्रीखंड, पुरी, भजे, कढी आणि चपाती. मुलांचे जेवण वगैरे झाले, मीच राहिली. या मग तुम्ही पण जेवायला. तुमच्या पण